सॅम्युअल हॅनिमन यांनी खरं म्हणजे ज्या वेळेला मटेरिया मेडिका ही कन्सेप्ट आपल्यासमोर मांडली त्यावेळेला त्यांना कोणीही विरोध केला नाही, कारण ते नैसर्गिक होतं. वनस्पती आणि त्यांची उपयुक्तता ही जगमान्य आहे, आजही आहे. होमिओपॅथीला आजही प्रॉब्लेम येतोय कुठं, त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. There is much misapprehension about homeopathy among the physicians as well as among lay people. Among physicians, there is a feeling that if we know the materia medica, that is sufficient. The materia medica is indeed important, and its thorough comprehension and study is needed at all times. But unless the homeopathic physician has a concept of philosophy of the reasons underlying the administration of the remedy, he will never make a careful homeopathic physician. हळूहळू आपण खोल पाण्यात शिरायला लागलेलो आहोत. ज्ञानाच्या खोल पाण्यामध्ये आपल्याला प्रवास करावा लागेल. तळ गाठणं प्रॅक्टिकली इम्पॉसिबल, कारण होमिओपॅथी हे एक मिस्टिक सायन्स आहे. वन ऑफ द फर्स्ट अँड फॉरमोस्ट एलिमेंट्स विथ विच द होमिओपॅथिक फिजिशियन मस्ट बी कॉन्वर्जंट इज द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. सी, forms of energy, for it is on this basis only that we can prescribe homeopathically, otherwise no. What is the concept of life? Concept of life according to Dr. Samuel Hahnemann is, in his Organon of Healing Art, he said, in the healthy condition of man, see, in the healthy condition of man, the spirit-like vital force, the dynamis that animates the material body, शब्द काय बघा, material body, rules with the unbounded sway and retains all the parts of the organism in admirable, harmonious vital operation as regards with both sensations and functions, so that our indwelling reason gifted mind, we are having a reason gifted mind that can freely employ this living healthy instrument for the higher purposes of our existence. हिंदू फिलॉसॉफी आणि होमिओपॅथी खूप जवळजवळ येतात. According to Dr. Samuel Hahnemann, this body is an instrument. Then who is the owner? हे शरीर एक इन्स्ट्रुमेंट आहे, मालक कोण आहे? What are the higher purposes of our existence? आपल्या जगण्याचा उद्देशच काय? म्हणजेच कोहम. प्रत्येक बाळ जन्माला येताना जे रडतं ते शांत चित्तानं ऐकलं तर ते कोहम, म्हणजे मी कोण आहे, मी का जन्माला आलोय, अशा प्रकारचा ध्वनी लक्षात येतो. तर हा प्रवास कोहम टू सोहम अशा प्रकारचा आहे, असं डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये सांगून ठेवले. वी रेकग्नाइज लाईफ इन 3 पार्ट्स. जीवन म्हणजे काय? द बॉडी, द माइंड अँड द स्पिरिट. द ट्रिनिटी ऑलवेज प्रेझेंट in all life functions. These forces react in synergy and they are interdependent. ऑर्गनमध्ये 43व्या अफॉरिझम मध्ये हे विस्तारानं सांगितलेलं आहे. त्रिगुणात्मक शक्ती. भारतातील सनातन तत्वज्ञानामध्ये त्रिगुणात्मक शक्तीला फार महत्व आहे. होमिओपॅथीमध्ये सुद्धा द बॉडी, द माइंड अँड द स्पिरिट ही त्रिगुणात्मक ट्रिनिटी कन्सेप्ट मान्य केलेली आहे. नो ऑर्गन, नो टिश्यू, नो सेल, नो मॉलिक्यूल इज इंडिपेंडंट. असं नाही म्हणायचं की मी या शरीरापासून वेगळा आहे. नो ऑर्गन, नो टिश्यू, नो सेल, नो मॉलिक्यूल इज इंडिपेंडंट ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ द अदर्स.
but the life of each one of these elements is merged. हे सगळे एकमेकांमध्ये मर्ज झालेले आहेत इन टू द लाईफ ॲज अ होल. द युनिट ऑफ ह्युमन लाईफ cannot be the organ, the tissue, the cell, the molecule, the atom, but the whole organism, the whole man. होमिओपॅथीची गंमत अशी आहे की औषधं कदाचित वनस्पतींचीच आहेत, अडचण नाही, परंतु ती ज्या वेळेला सूक्ष्म रूपात दिली जातात त्यावेळेला त्यामागची भूमिका विचारात घेतली जाते. फिलॉसॉफी त्यामागची डॉक्टर हानिमन यांची जी होती त्या फिलॉसॉफीला खूप विरोध झाला. आज 2020 सालामध्ये जे काही करोनाचं पॅन्डेमिक आहे, या पॅन्डेमिकमध्ये सगळीकडे काय दिसेल तुम्हाला, तर एक अनामिक भीती. कदाचित प्रत्येकाला वाटेल की मी रेस्टिल घेऊ, अल्प्राझोलॅम घेऊ, अजून कोणतं निराशा घालवणारं औषध घेऊ, का होमिओपॅथीमधलं काय देत आहे. होमिओपॅथीच्या जगामध्ये तुमचं बोट हाताला धरून मी तुम्हाला हळूहळू खोल पाण्यात नेणार आहे, हे मगाशीच सांगितलं. भीती किती प्रकारची असू शकते त्याबद्दल मी काही गोष्टी तुम्हाला सांगेन. तुम्हाला कोणत्या लागू पडत आहेत तुम्ही ठरवा. अणुकुचीदार वस्तूंची भीती वाटते. सुया टाचण्या बघितलं की असं वाटतं की मी स्वतःला इजा करून घेईन. अरुंद जागेची भीती वाटते की मी इथं गुदमरून मरेन. अंगावर उंच भिंती इमारती पडतील अशी भीती वाटते. अंथरुणाची भीती वाटते. झोप लागत नाही याकरता तुम्ही खूप झोपेच्या गोळ्या द्याल, पण अंथरुणाची भीती वाटणारा रुग्ण असतो हे फक्त होमिओपॅथीनंच सिद्ध करून ठेवलंय. अंथरुणात आपल्याला लघवी होईल अशी भीती वाटते आणि तो रुग्ण वारंवार लघवीला जाण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाला शुगर कशी असेल, प्रत्येकाला प्रोस्टेटचा त्रास कसा असेल, प्रत्येकाला युरिनचं इन्फेक्शन कसं असेल, त्यामागं एक भीती आहे की मला अंथरुणात लघवी होईल आणि ती व्हायला नको आहे. अंधाराची भीती वाटते. आगगाडीमध्ये रेल्वेमध्ये बसण्याची भीती वाटते. दारावर कुणी बेल वाजवली तरी भीती वाटते. एकटा असलो तर आपण स्वतःलाच दुखापत करून घेऊ अशी भीती वाटते. त्यामुळं ती व्यक्ती सतत कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. गंमत बघा, माझ्याकडं गेल्या 28 वर्षात शेकडो आईबाप त्यांच्या मुलांना घेऊन आलेत. कशा करता की एखादं काम अंगावर घेऊन पूर्ण करण्याची त्या मुलाला भीती वाटते. त्यामुळे तो नोकरी करत नाही, धंदा करत नाही, त्याला काहीतरी औषध द्या. काल्पनिक वस्तूंची भीती वाटते. आपल्याला पोलीस कैद करतील अशी भीती वाटते. आपला खून होईल अशी भीती वाटते. खरं म्हणजे खून होण्याजोगं त्या व्यक्तीनं काहीही केलं नसतं, पण त्याला सतत अशी भीती वाटत राहते की आपला खून होईल. गर्दीची भीती वाटते. गर्दीमध्ये नको वाटतं आणि एकटं पण राहावंसं वाटत नाही. अगदी लहान खेडेगाव असतं आणि रस्ता ओलांडायची भीती वाटते. आरशाची भीती वाटते. त्यामुळं तो व्यक्ती सलूनमध्ये जाऊन केस न कापता घरातल्या घरात केस कापायचा प्रयत्न करतो, कारण त्याला आरशाची भीती वाटते. चोरांची भीती वाटते. सापांची भीती वाटते. बाकीची कुणाची नाही वाटत, पण सतत साप आपल्या अवतीभोवती आहेत असं वाटतं. आपण जिन्यावरनं पडू अशी भीती वाटते. खरं म्हणजे पाणी पडलेलं नसतं, साबणाचं पाणी नसतं, पण भीती वाटत राहते की आपण जिन्यावरनं पडणार. दार उघडलं की भीती वाटते. आणि आत्ता करोनाच्या साथीमध्ये माझ्याकडे जी औषधं आहेत त्याची जादूची पेटी मी तुम्हाला उघडून दाखवणार आहे की दारिद्र्याची भीती वाटते. आज रोजी भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, हजारो योजना आहेत की प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल, कोणी उपाशी राहू नये, फुकट रेशनिंग मिळेल. तरी सुद्धा आपल्याला दारिद्र्याची भीती वाटते. आपण गरीब हो अशी भीती वाटते.
ही मनातली अवस्था आहे. त्याच्याकरता औषधं कोणती आहेत? कल्केरिया कार्प, कल्केरिया फ्लूर, नक्सोमिका, ब्रायोनिया, सेपिया आणि सोरिनम. दारिद्र्य ही पहिल्यांदा मनाची अवस्था आहे असं होमिओपॅथी म्हणते. स्त्रियांना अशी भीती वाटते, काही स्त्रियांना, की नवरा परत घरी येणारच नाही. त्याच्याकरता होमिओपॅथीच्या मटेरिया मेडिकामध्ये, अख्ख्या मटेरिया मेडिकामध्ये एकच औषध आहे, ते म्हणजे प्लॅटिना. परीक्षेची भीती वाटते. चला, 28 वर्षात हजारो मुलांना औषध देऊन झाले. आपल्याला पॅरालिसिस होणार 100%, अशीच फक्त भीती वाटते. काही लोकांना खरं म्हणजे ते पापभीरू असतात, कुटुंबवत्सल असतात, सुसंस्कृत असतात, आणि तरी पण त्यांना वाटतं की आपला कोणतरी पाठलाग करतंय. खरं म्हणजे त्यांची पार्श्वभूमी अशी नसते. हे समजून घेतलं तर कदाचित होमिओपॅथी अजून चांगली समजेल.